नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मनुका किंवा किशमिशची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलो द्राक्षे घेतलेली आहेत. द्राक्षे घरात असले की सगळे संपत नाहीत, मग त्यातूनच आपण आता मनुका तयार करूया. मी इथं छोटे आणि गोल असे द्राक्षे घेतलेले आहेत. लंबगोलाकार द्राक्षे मी घेतलेले नाही आहेत. आता आपण एका बाउलमध्ये हे द्राक्षे काढून त्याच्यामध्ये पाणी टाकून मी 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे. द्राक्षांवर असलेली धूळ, केमिकल किंवा जो पांढरा थर असतो तो मिठाच्या पाण्यामुळे निघून जातो. त्यामुळे मी इथे 2 वेळा ही द्राक्षे स्वच्छ असे धुवून घेतलेली आहेत. आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवून 5 मिनिटं मी हे पाणी गरम करून घेणार आहे. पाणी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये द्राक्षे टाकून घेऊया. द्राक्षे टाकल्याबरोबर ते तळाला जाऊन बसतात आणि जसजशी आपल्या पाण्याला उकळी येईल तसतसे ह्या द्राक्षांचा कलर देखील बदलतो, लाईट होतो आणि पाण्यावर हे द्राक्षे तरंगायला लागतात. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपले द्राक्षे वर पाण्यावर तरंगायला लागले की आपण हे काढून घेऊया. द्राक्षे एकदम हलके होतात आणि मग ते पाण्यावर तरंगतात आणि त्यांचा कलर देखील एकदम लाईट होऊन जातो. आपण सर्व द्राक्षे चाळणीत काढून घेणार आहोत. व्यवस्थित असं पसरवून घेणार आहोत आणि आता ही चाळण मी उन्हामध्ये ठेवणार आहे. पण उन्हामध्ये चाळण ठेवताना त्याच्या खाली स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर ही चाळण ठेवायची. मी हे द्राक्षे 3 दिवस सुकून घेतलेले आहे. पहिल्या दिवशी तुम्ही बघू शकता आपल्या द्राक्षांचा कलर कसा झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी त्यांना लालसर असा कलर आलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी आपले द्राक्षे पूर्णपणे सुकलेले आहेत. अशा पद्धतीने आपले मनुका किंवा किशमिश तयार झालेले आहेत.